दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली असून यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे। शिर्डीत आज सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले असून यात शिर्डीच्या साई संस्थानच्याच 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे। सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ अशी मृतांची नावे आहेत। तर एक कृष्ण देहरकर हा तरुण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। चोरीच्या उद्देशाने सदर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र हल्ल्यामागे व हत्यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपासाअंती सत्य समोर येणार आहे। दरम्यान पहाटेच्या दरम्यान हा रक्तरंजित थरार घडला असून यात पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे, तर दुसरा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरीत येऊन फरार झाला आहे। त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच शेतात गस्त वाढवली असून संशयित ठिकाण पिंजून काढताय। या संबंधित अहिल्यानगरचे पोलीस अधिकारी राकेश ओला तसेच माजी खासदार सुजय विखे यांनी अधिक माहिती दिली आहे। आज सकाळी 4 ते 4:30 चे सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे 3 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहे। त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार 2 इसमाने ते 2-3 लोकांवर चाकूने हल्ला केला। त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये 2 लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायल आहे। हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये FIR नंबर 53/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 312 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ॲक्ट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टिम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे। ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होता। तसेच दुसरी FIR दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत दर्ज करण्यात आलेली आहे। FIR नंबर 54/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 12 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ॲक्ट। त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे साकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे ही घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये जो विक्टिम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण शेजूळ, हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे शिर्डी संस्थानमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार होता। तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा देहरकर आहे। हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्ण नगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे। त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे, अजूनही ते शुद्धीवर नाही, त्यांची FIR नोंदवण्याचा काम सुरू आहे। हे तिघे जे घटना आहे ते वेगळी ठिकाणी घडलेली आहे, लेकिन हा जो पूर्ण जे त्यांचा जे दायरा आहे ते 1.5 ते 2 किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे। आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये 2 अनोळखी इसम मोटरसायकलवर ते दिसत आहे, त्यांनी हे घटना केली आहे। ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। काय मोटिव्ह आहे यात असं काही समोर आलंय? याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे, प्रारंभिक जांच वगैरे सुरू आहे, त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही। मात्र आरोपींचं काय बॅकग्राऊंड आहे, काय समोर? त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे। त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाला तो आपण नंतर फिर आपल्याला कळवू। 2 दिवसांपूर्वी सदर आरोपींबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती, मात्र ती घेण्यात आली नाही असं सुद्धा सुजय विखे यांनी आता सांगितलं, तर काय? नाही, याच्यामध्ये मी ते चौकशी करतो, अशी काही सूचना माझ्या समोर आलेली नाही। ज्या पद्धतीने आपण सकाळी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस पोलिसांना कळवण्यात आलं होतं, मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून। नाही, ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू। त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल। ज्या पद्धतीने आपण अशा घडणाऱ्या घटनांबाबत या पुढच्या काळात पोलीस प्रशासन नेमकं काय पाऊल उचलेल? नाही, याच्यामध्ये ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहे त्यांच्यावर आपण कारवाई वेळोवेळी करत आहे।
यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे। हे जो आपले जे 2+ची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे, त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर 1 किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू। या अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी 4 वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले। खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही। ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि 4च्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते। हा निरोप येता येता 6-7 वाजले तर 2 बॉड्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात। एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय, तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही, डॉक्टरांशी मी बोललो नाही। पण हे जे 2 लोक CCTVवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही, रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे, कारण की रस्त्या चालता 3 वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल। हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किलर किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे। मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे। मात्र गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केलं आहे, मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे। पोलिसांना कळवण्यात आलं, त्यांनी ॲक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं। ॲक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य होतं। नाही, यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन गेला साधारण माझ्या मते 5:30ला पहिलं निरोप आला। 5:30ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी SP-ना लावलेला आहे। त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन तो सस्पेंड केला जाईल, कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही। पहिला मुद्दा 5:30ला आल्यापर्यंत, कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या 2 बॉड्या होत्या, एक तर डेड बॉडी ती कृत्य 3:30ला झाले का 3ला झालं हे पण अजून आपल्याला माहिती नाही। हे CCTVच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल, PI-वरही कारवाई होईल, कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला। सकाळी 7 वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली। मी SP-नाही बोललेलो आहे, SP तासभरात तिथं पोहोचतायत, LCBची टीम अराईव्ह झालेली आहे, सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक, कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे।